नमस्कार, विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. थंडी खूप कडाक्याची पडली आहे. चला लहान मुलांसाठी काहीतरी आपण खाऊ तयार करूया. तर इथे मी चुरमुरे स्वच्छ साफ करून वगैरे घेतलेत, कारण ह्याच्यात थोडीशी वाळू वगैरे अशी असते. कशी ती चाळणीने चाळून किंवा आसडून घ्यायची. तर इथे बघा आपण कुरकुरीत चुरमुरे करतोय. त्यासाठी 2 चमचे तेलात हळद टाकली आहे आणि चांगले असे कढईत मी बारीक गॅसवर चुरमुरे हे मस्तपैकी फिरवून घेतले आहेत बघा, जेणेकरून ते कुरकुरीत व्हावेत म्हणून. जर तुमच्याकडे कुरकुरीत असतील तर गरम करण्याची गरज नाही. ते साखर, मीठ आणि थोड्याशा ह्याच्यात मी डाळवा टाकते, म्हणजे मग जेव्हा आपण साखर मीठ टाकतो ना ती छानपैकी अशी चिटकून बसते चुरमुऱ्यांना, म्हणून मी डाळवा टाकले. इथे लसूण सुद्धा चांगला असा कुटून घेते मी, का तर लसूण अख्खा तेलात टाकला ना तर तो असं फुटतो आणि चेहऱ्यावर उडण्याची शक्यता असते, म्हणून थोडासा कुटून घ्यायचा. तर इथे सगळं आपण असं तयारी करून घेतली आहे आणि आता आपण शेंगदाणे भाजायला घेतले. शेंगदाणे सुद्धा भाजले की नाही ते बघा, अंगावर फुटतात असे, तेव्हा कळतं की शेंगदाणे भाजले गेले आहेत. शेंगदाण्याच्या अंगावर बघायचं. त्यानंतर आपण कढीपत्ता टाकलाय, तोही छान असा तळून घेऊया. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघा मी कढीपत्ता पण छान असा तळून घेतलाय. राहिलेला कढीपत्ता सुद्धा मी असा काढून घेते. एकदम कुरकुरीत होईपर्यंत कढीपत्ता तळून घ्यायचा. तर इथे आपला कढीपत्ता सुद्धा तळून झालेला आहे. आता आपण कुटून घेतलेली लसूण टाकूया आणि चांगली तिला खरपूस होईपर्यंत तळूया. कुरकुरीत व्हायला पाहिजे लसूण सुद्धा. कच्ची राहिली वगैरे ना तर मग आपला चिवडा असू दे किंवा भडंग असू देत, आपण लहान मुलांचं खाऊ म्हणजे भडंग तयार करतोय. तर इथे बघा चांगली अशी लसूण आपण तळून घेतली आहे, तेल कमी केलं आहे आणि बाजूला मी जिरं, मोहरी आणि हिंग टाकते. छान अशी फोडणी तयार करून घेतली आहे. आता ही फोडणी आपण चुरमुऱ्यावर ओतूया आणि त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे आणि त्याच्यात बघा हळद, मीठ, धनाजिरा पावडर, चाट मसाला टाकून छान असे मसाले तेलामध्ये फिरवून घेतलेत. गॅस आपला बंद आहे, बंद गॅसवरच हे मसाले टाकायचे. थोडंसं तेल थंड झाल्यावर, एकदम गरम गरम तेलात टाकू नका, नाहीतर मग करपणार ती फोडणी आपली. तर आता इथे बघा मी कढीपत्त्याची पानं सगळी नीट करून घेतली आहेत आणि उरलेला मसाला सुद्धा त्याच्यावर ओतलाय. आणि आता आपण भडंग ही चांगली मिक्स करून घेतोय. व्यवस्थित मिक्स करायची. थोडा वेळ गेल्यानंतर ह्या भडंगला ना हळूहळू कलर दिसणार आहे. त्यानंतर बघा आपण मीठ आणि साखर टाकतोय त्याच्यामध्ये, ती छान अशी परतून घेतोय बघा. आतमध्ये अशी मस्तपैकी मिक्स करून घ्यायची आणि मग भडंग अगदी आपली जबरदस्त तयार होणार आहे. हळूहळू तिचा कलर सुद्धा बघा चेंज व्हायला लागलाय आणि जशी थंड होत जाणार आहे तसा अजून तिला छान असा कलर येणार आहे. तर इथे अशी आपली भडंग तयार झालेली आहे. धन्यवाद.